नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आरोग्य व्यवस्था सावरणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं। नागपूरच्या संविधान चौकात आज हजारो महिला कर्मचारी आणि आशा वर्कर्सनी थकीत पगाराच्या विरोधात जोरदार धरणे आंदोलन छेडलं असून मागील डिसेंबर 2024 पासून निधीच मिळालेला नाही अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। नागपूरच्या संविधान चौकात आज आक्रोश पाहायला मिळाला। 5 महिन्यापासून थकीत मानधन, औषधासाठीही पैसे नाहीत, घर खर्चाची चिंता अशा अवस्थेत कंत्राटी आरोग्य कर्मचारी अखेर रस्त्यावर आले। CITUच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारो गट प्रवर्तक, आशा वर्कर्स आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते। त्यांच्या मागण्या स्पष्ट होत्या। थकीत पगार तातडीने द्यावा आणि केंद्राकडून रखडलेला निधी वितरित करावा। 24 तास सेवा देतो पण आम्हालाच न्याय नाही। कर्मचाऱ्यांनी सरकारच्या उदासीनतेवर संताप व्यक्त करत असून काहींनी तर स्पष्ट शब्दात सांगितलं की औषधे घेण्याचेही पैसे उरलेले नाहीत। डिसेंबर पासून निधी नाही, फेब्रुवारी नंतर राज्य सरकारकडून मिळालेलं थोडं मानधन अपुरं, हजारो कर्मचाऱ्यांचं आयुष्य थांबलेलं आहे। सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आरोग्य सेवा बंद करण्याचा आणि राज्यभर आंदोलनाचा इशाराही या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगाव यांची रिपोर्ट।